हॅलो स्टुडंट्स, इझी स्टडीमध्ये आपलं स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आता न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय म्हणते माहीत आहे का केपलरचे लॉ आपण आता बघितलेले आहे. त्याने युनिव्हर्सल ग्रॅव्हिटीचे आपल्याला थिअरीज दिलेले होते, ते 3 आपण बघितले आहे. आता या थिअरीच्या हिशोबाने न्यूटन काय म्हणतो, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनेट फोर्स. युनिव्हर्समध्ये जेवढेही ऑब्जेक्ट असेल ते एकमेकाला काय करतात, अट्रॅक्ट करतात हे एका फोर्सने. अँड धिस फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस. आणि हे फोर्स डायरेक्टली प्रपोर्शनल आहे कशाने, प्रोडक्ट ऑफ मासेस. दोन ऑब्जेक्ट आहेत, दोघांच्या मासचा मल्टिप्लिकेशन प्रोडक्ट याच्यासोबत डायरेक्टली प्रपोर्शनल. म्हणजे हे मास जास्त तर तो फोर्स जास्त, मास कमी तर तो फोर्स कमी. अँड इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. आणि स्क्वेअर ऑफ डिस्टन्स त्या दोघांच्या मधातला जो डिस्टन्स आहे त्या ऑब्जेक्टच्या, त्याच्या अंतरमधला जो डिस्टन्स मधला स्क्वेअर आहे त्याच्या इन्व्हर्सली प्रपोर्शनल. म्हणजे जेवढा कमी डिस्टन्स तेवढं जास्त फोर्स, जेवढा जास्त डिस्टन्स तेवढं कमी फोर्स. तर हा त्याचा लॉ आहे. तर या लॉच्या हिशोबाने आपण थोडंसं एक्सप्लेनेशन पाहून घेऊ. सपोज दोन ऑब्जेक्ट आहेत. एक ऑब्जेक्ट आहे ए, दुसरा ऑब्जेक्ट आहे बी. या ऑब्जेक्टचा मास सपोज एचा m1 आणि दुसऱ्या ऑब्जेक्टचा मास m2. हे एकमेकावर फोर्स अप्लाय करतात. न्यूटनची थिअरी सांगते हे एकमेकावर फोर्स अप्लाय करतात. तर हा फोर्स जो ते अप्लाय करत आहे हा फोर्स कसा आहे म्हणते, डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस m1 इंटू m2. म्हणजे जेवढा मोठा हा मल्टिप्लिकेशन m1 इंटू m2 जेवढं जास्त तेवढं जास्त तो फोर्स. म्हणजे जेवढे मोठे हे ऑब्जेक्ट तेवढा जास्त फोर्स, जेवढे छोटे छोटे ऑब्जेक्ट तेवढा कमी फोर्स. डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आणि समजा याच्यातला डिस्टन्स आहे d, तर हे जे फोर्स आहे हा इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. त्या दोघांमधला जो डिस्टन्स आहे याचा स्क्वेअर याच्याशी इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. इन्व्हर्सली प्रपोर्शनलचं मिनिंग काय, जेवढं डिस्टन्स कमी तेवढा फोर्स जास्त, जेवढा डिस्टन्स जास्त तेवढा फोर्स कमी. उलट म्हणजे एखादी वस्तू जवळजवळ असेल तर त्याच्यामध्ये खूपच मोठा फोर्स असेल अट्रॅक्शनचा, आणि एखादी वस्तू दूर दूर असेल तर त्याच्यामध्ये खूपच कमी फोर्स असेल. तुम्ही मॅग्नेट बघितलं असेल तर जवळजवळ नेलं जास्त जोरानं ओढतात, ते दूर दूर असेल तर खूपच कमी पॉवर लागते त्यांना, कदाचित ते ओढूही नाही शकत. ठीक आहे. मोठे मोठे मॅग्नेट असेल तर ते खूप ताकदीने एकमेकाला ओढतात आणि चिपकतात, म्हणजे काढणंही कठीण होऊन जाते. पण लहान लहान मॅग्नेट असेल तर ते काय करतात, कमी ताकदीने एकमेकाला ओढतात, त्या इझिली दूर होऊन जातात. तर अशा प्रकारे हे न्यूटनचा लॉ आपल्याला म्हणते का फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस अँड इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. आणि ह्या दोघांनाही जर आपण कंबाईन केलं, हा डिवाइडमध्ये आहे ना डी, तर हे मल्टिप्लायमध्ये, तर इथं डिवाइड आपण करू शकतो. तर एफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू m1 m2 अपॉन डी स्क्वेअर हा आपल्याला फॉर्म्युला भेटते. आता हा फॉर्म्युला भेटल्यानंतर हा आपण प्रपोर्शनॅलिटीचा सिम्बॉल जर काढला तर एफ इज इक्वल्स टू m1 m2 अपॉन डी स्क्वेअर. आणि प्रपोर्शनॅलिटीचा सिम्बॉल काढून आपण इक्वल टू गेलं तर आपल्याला कोणता ना कोणता कॉन्स्टंट घ्यावा लागते. इथे कॉन्स्टंट घेऊ आपण कॅपिटल जी, याला म्हणतात ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. तर हा आपल्याला हिअर जी इज कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी अँड इट इज कॉल्ड युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. इथं जीला युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला न्यूटनचा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा फॉर्म्युला आपल्याला भेटलेला आहे. नंतर आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन और मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपेटल
फोर्स. सपोज एक ऑब्जेक्ट आहे जो सर्कलमध्ये मोशन करत आहे का कॉन्स्टंट स्पीडने. आपण हे बघितलेलं आहे का तो सेंटरकडे ओढल्या जाते, ज्याला आपण सेंट्रिपेटल फोर्स म्हणतो. जर त्या ऑब्जेक्टचं मास m असेल, त्याची स्पीड v असेल आणि त्याची रेडियस म्हणजे त्याचं डिस्टन्स r असेल, तर आपण लिहू शकतो फोर्स इज इक्वल्स टू mv²/r. हा फोर्सचा फॉर्म्युला आहे, mv²/r, मास इंटू व्हेलॉसिटीचा स्क्वेअर डिवायडेड बाय r. हा आहे फोर्स. आता या ऑब्जेक्टच्या जागी आपण प्लॅनेटला ठेवून पाहू. प्लॅनेटचंही तसंच आहे. प्लॅनेटवरही फोर्स कसा होईल, mv²/r, जिथं m म्हणजे मास ऑफ दॅट प्लॅनेट, त्या प्लॅनेटचा मास, v² म्हणजे त्याची स्पीड म्हणजे व्हेलॉसिटी. धरू आता गोल गोल फिरत आहे म्हणजे याला स्पीडच घ्यावं लागेल, कारण की व्हेलॉसिटी तर त्याची चेंज होत आहे. आणि r रेडियस म्हणजे सनपासून त्याचा डिस्टन्स किती आहे. ठीक आहे, तर हा झाला त्याचा फॉर्म्युला mv²/r. आता या प्लॅनेटची स्पीड हे रिव्हॉल्युशन t मध्ये कसे होईल ते बघणार आपण. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय प्लॅनेट इन वन रिव्हॉल्युशन. एका रिव्हॉल्युशनमध्ये जर प्लॅनेट हा किती डिस्टन्स ट्रॅव्हल करत आहे हे कशामध्ये माहीत होईल आपल्याला, पेरीमीटरमुळे. म्हणजे 2πr न माहीत होईल ना, म्हणजे ते पूर्ण एक रिंग कंप्लीट करत आहे. इथून स्टार्ट झाला आणि इथेच एंड झाला, म्हणजे एक रिव्हॉल्युशन याचं कंप्लीट झालं. याला काय म्हणतात, पेरीमीटर, म्हणजे 2πr. हा झाला डिस्टन्स. आणि टाईम किती घेईल ते t घेऊ आपण. तर v म्हणजे त्याची स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाईम. हे तर आपल्याला फॉर्म्युलाच आहे, डिस्टन्स अपॉन टाईम, स्पीड. तर डिस्टन्स किती घेतला आत्ताच, 2πr, टाईम t. आता फोर्सचा आपल्याला आत्ताच फॉर्म्युला माहीत आहे, mv²/r. m जशाच्या तसा, r जशाच्या तसं, आणि v² म्हणजे हे 2πr/t, या सर्वाचा स्क्वेअर. तर या सर्वाचा स्क्वेअर केल्यानंतर m ब्रॅकेटमध्ये 2चा स्क्वेअर, 4π स्क्वेअर, r स्क्वेअर अपॉन tचा स्क्वेअर डिवायडेड बाय r. पुन्हा m 4π स्क्वेअर r स्क्वेअर अपॉन, आता हे t इथे डिवाइड आहे तर इथेही आपण डिवाइडमध्ये r इंटू t स्क्वेअर. आता हे r कॅन्सल झाले, तर 4mπ स्क्वेअर अपॉन t स्क्वेअर. तर आपल्याला भेटते का फोर्स हा कसा झाला, 4mπ स्क्वेअर अपॉन t स्क्वेअर. ठीक आहे, हा इक्वल टू कसा झाला, r³ स्क्वेअर. आता r³ इथे कुठंच नव्हता. हा r³ स्क्वेअर कसा आला, कारण की आपण हे r सध्या डिलीट नाही करू. तर इथे r स्क्वेअर आणि r एक एक कॅन्सल झाला, इथे उरला 4mπ स्क्वेअर r डिवायडेड बाय t स्क्वेअर. आता याला मल्टिप्लाय आणि डिवाइड करू r स्क्वेअरने, दोघालाही r स्क्वेअरने मल्टिप्लाय आणि डिवाइड जर केलं आपण, तर 4mπ स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर इज इक्वल्स टू हे r स्क्वेअर इंटू r, हा मल्टिप्लाय बाय r³ अपॉन हे t स्क्वेअर इथे. आता हा r³ आणि t स्क्वेअर म्हणजे आपण k घेतला होता, मागच्या याच्यात आपण बघितलेला आहे. हा केपलरचा थर्ड लॉ, हा t स्क्वेअर अपॉन r³ म्हणजे कॉन्स्टंट k आहे ना. तर याला घेऊ k, म्हणजे आपला आन्सर काय भेटलं, हा झाला k. 1/k होते हे, म्हणजे 4mπ स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर k. आता यामध्ये 4π स्क्वेअर आणि मास प्लॅनेटचा आणि k हे सर्व काय आहे, कॉन्स्टंट. हे सर्व काय आहे,
कॉन्स्टंट, म्हणजे फक्त उरला काय आपल्याला आर स्क्वेअर, म्हणजे फोर्स इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. Thus, Newton concluded that the centripetal force, which is the force acting on the planet, is responsible for its circular motion, must be inversely proportional to the square of distance between the planet and the sun. न्यूटनने काय कन्क्लूड केलं, हा जो सेंट्रिपिटल फोर्स आहे, हा फोर्स जो रिस्पॉन्सिबल आहे कोणासाठी, सर्क्युलर मोशनसाठी, हा कोणासोबत इनव्हर्सली प्रोपोर्शनल, म्हणजे डायरेक्टली रिलेशन कोणासोबत आहे याचा, या डिस्टन्स सोबत. आणि यालाच न्यूटनने काय नाव दिलं, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. ठीक आहे, म्हणून याला काय म्हणते, इनव्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. इनव्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन सुद्धा याला म्हटले जाते. आणि ह्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज मच वीकर दॅन द अदर फोर्स इन नेचर. हा सर्वात वीक फोर्स आहे, पण याचा इम्पॅक्ट खूप मोठा पडते युनिवर्सवर, कारण की मासेस जे प्लॅनेटच्या खूप मोठे मोठे आहे ना, आणि जेवढा मोठा मास तेवढं जास्त फोर्स. आपण आता बघितले होते हे यावेळेस, का दोन मोठे मोठे ऑब्जेक्ट असेल तर त्याचा फोर्स खूप मोठा, कारण की हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे स्क्वेअर ऑफ मास, प्रोडक्ट ऑफ मासमध्ये. तर त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये खूप जास्त, म्हणजे खूप दूरपर्यंत इम्पॅक्ट पडते. प्लॅनेट, स्टार आणि दुसरे जे कॉन्स्टिट्युएंट्स आहे युनिवर्समध्ये त्यांचा खूप मोठा फरक पडते. त्याच्यामुळेच आपले युनिवर्स हे एकमेकाला स्टिक आहे, चिपकून आहे. ठीक आहे, नंतर आपल्याला काही सॉल्व्ड एक्झाम्पल दिलेले आहेत. सॉल्व्ड एक्झाम्पलमध्ये महेंद्र अँड विराट आर सिटिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 1 मीटर फ्रॉम इच अदर. एकमेकापासून दूर बसलेल्या महेंद्र आणि विराट 1 मीटर. त्यांचे मासेस आहे, महेंद्रचं 75 किलोग्राम, विराटचे 80 किलोग्राम. तर त्या दोघांमध्ये किती ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल, तर डिस्टन्स आहे 1 मीटर, एकाचं मास आहे 75, m2 आहे 80, आणि g आहे 6.67 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. हा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू आहे. हे व्हॅल्यू बदलत नाही, कारण की कॉन्स्टंट आहे. न्यूटनचा लॉ म्हणते जी m1 m2 अपॉन आर स्क्वेअर. ह्यांची सर्वांची व्हॅल्यू टाकली तर या दोघांमध्ये एवढा फोर्स ॲक्ट होत आहे. आणि हा फोर्स एवढा आहे का त्यांना एकमेकाकडे ओढण्यासाठी एवढा चालत नाही, म्हणून ते एकमेकाला चिपकत नाही. नाही तर दोन माणसं, हेच फोर्स खूप मोठा असतात, दोन माणसं एकमेकाला चिपकले असती, आहे ना. नंतर दुसरा आहे, याच एक्झाम्पलमध्ये महेंद्र हा फ्रिक्शनलेस बसून आहे, म्हणजे आता याच्यावर कोणताच ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होत नाही आहे, दुसरा कोणताच फोर्स नाही होत आहे. व्हॉट विल बी महेंद्रस वेलोसिटी ऑफ मोशन टुवर्ड्स विराट. 1 सेकंद नंतर त्याची वेलोसिटी विराटजवळ किती होणार, तर ते पाहू. का महेंद्रचा फोर्स हे आपण आत्ताच काढलं होतं. न्यूटनचा सेकंड लॉ काय म्हणते, का ॲक्सलरेशन म्हणजे मास इंटू ॲक्सलरेशन इज इक्वल्स टू फोर्स, म्हणजे ॲक्सलरेशन इज इक्वल्स टू फोर्स अपॉन मास. तर हा फोर्स डिवायडेड बाय मास, तर हा झाला त्याचा ॲक्सलरेशन. तर न्यूटनचा जो फर्स्ट इक्वेशन आहे त्याच्यामुळे आपण महेंद्रची वेलोसिटी काढू शकतो 1 सेकंद नंतर. v इज इक्वल्स टू u प्लस at. v इज इक्वल्स टू u प्लस at करून पाहू. तर त्याची वेलोसिटी सध्या 0 आहे, तर यूच्या जागी 0, एच्या जागी हे ॲक्सलरेशन आत्ता काढलेलं, आणि टाईम झाला 1. तर 5.34 × 10⁻⁹ मीटर पर सेकंद ही झाली त्याची वेलोसिटी. आणि ही वेलोसिटी एवढी स्मॉल आहे का, द वेलोसिटी विल इन्क्रीज विथ टाईम, कारण की वेलोसिटी मग नंतर काय होईल, टाईमनुसार वाढत जाणार, कारण की जसे जसे ऑब्जेक्ट जवळ येतील त्यांच्यामध्ये फोर्ससुद्धा जास्त होणार आहे, आणि त्यांचं ॲक्सलरेशनसुद्धा कॉन्स्टंट राहणार नाही, ते वाढतच जाणार. ओके, असा न्यूटनचा सेकंड लॉ म्हणते. याच्यानंतर आहे अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्समध्ये आपल्याला म्हटलेलं आहे का एखादा ऑब्जेक्ट व्हर्टिकली थ्रो केला, वर फेकला, तर तो तसाच वर तर राहते का, नाही. त्याची वेलोसिटी काय होत जाते, एका विशिष्ट हाईटपर्यंत जाऊन थांबते, कमी 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 होत जाते, वेलोसिटी थांबते पूर्ण, तो स्टोन
मायक्रो सेकंदच्या छोट्याशा पार्टसाठी थांबतो आणि पुन्हा वापस येतो आणि वापस येता येता त्याची स्पीड वाढते, बिकॉज तो अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डमध्ये आहे, अर्थ त्याला आपल्याकडे ओढते. तर याच्यामुळे तो जो फोर्स आहे त्याच्यामुळे तो स्टोन असेल किंवा एखादा ऑब्जेक्ट असेल तर तो हळूहळू खाली येते आणि खाली येताना सुद्धा त्याची स्पीड वाढते. तर याच्यावर सुद्धा आपल्याला काही एक्झाम्पल्स देऊन आहे. कॅल्क्युलेट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ ऑर महेंद्र इन अर्लियर एक्झाम्पल. मागच्याच एक्झाम्पलमध्ये त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स कोणता ॲक्ट होता आहे अर्थचा तो पाहू. अर्थचं मास 6 × 10⁻24 किलोग्राम हा कॉन्स्टंटच राहते. अर्थची रेडियसही कॉन्स्टंट राहते 6.4 × 10⁻6 मीटर. महेंद्रचं मास 75 दिलं होतं आणि ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट हे सुद्धा कॉमनच राहते, कॉन्स्टंटच असते. ठीक आहे. तर फोर्स इज इक्वल्स टू G(m1m2/r²). तर आपल्याला भेटला फोर्स एवढं कॅल्क्युलेशन करताना का 733 न्यूटन. दुसरा आहे स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट, व्हॉट विल बी महेंद्रस वेलोसिटी आफ्टर 1 सेकंड इफ ही इज फॉलिंग डाऊन ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन द अर्थ. समजा महेंद्र खाली पडत आहे तर त्याची 1 सेकंद नंतर वेलोसिटी किती राहील ग्रॅव्हिटेशनल फोर्समध्ये आल्यानंतर. तर इनिशियल वेलोसिटी 0, फोर्स तर आपण आताच काढला 733 न्यूटन. महेंद्रचा मास आहे 75 किलोग्राम आणि टाईम दिलेला आहे 1 सेकंद. तर ॲक्सलरेशन आहे फोर्स अपॉन मास, म्हणजे एवढं ॲक्सलरेशन निघालं. नंतर फर्स्ट इक्वेशनमध्ये न्यूटनच्या फर्स्ट लॉमध्ये त्याचं व्हॅल्यू टाकू, u + 80 मीन्स v इज इक्वल्स टू 0 + 9.77 × 1 म्हणजे 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. This is 1.83 × 10⁻9 टाइम्स महेंद्रस व्हेलॉसिटी इन एक्झाम्पल 2. आणि हे जे 9.77 आहे हे याच्या 1.83 × 10⁻9 टाइम्स आहे, जे पहिलेच आपण सॉल्व केलं. म्हणजे आपल्याला फॉर्म्युले माहीत पाहिजे, फॉर्म्युले आपण यूज करून त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू टाकून बघू शकतो. तर अशा प्रकारे आपण सॉल्व्ड एक्झाम्पल बघितलेले आहे. नंतर आहे अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. हा व्हिडिओमध्ये कोणता एखादा कन्फ्युजन असेल, काही विचारायचं असेल, कोणता एखादा प्रश्न असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्कीच विचारा, मी त्याला पुढच्या व्हिडिओमध्ये कवर करेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, कारण की मग पुढचे व्हिडिओ तुम्हाला तुरंत माहीत होईल का मी कोणते तरी व्हिडिओ अपलोड केलेले आहे. ओके, बाय.